नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. अर्णव स्कूलला गेलेला आहे. सगळी कामं ऑलमोस्ट झालेली आहेत आणि सकाळीच ना मी ब्लॉग बघत आहे आणि आज ना अन्वीचे रात्रीपासून पाय दुखवते. कशामुळे कळलं नाही, कदाचित ती दिवसभर उड्या मारत असते ना म्हणून असेल. तर माझ्याकडे ही हॉट बॅग आहे, त्यांनी ना तिचे पाय असे शेक देत होते मी. रात्री पण ती 2:30-3 वाजता बोलली की मम्मा पाय दुखत आहेत म्हणून, माझी खूप आणि आपटत होती. तर तेव्हाही मी पायाची मालिश केली आणि आज तरी 1 तास तरी ती उठून तरी उठली, झोपेतून उठलेली, पण अशी उठून खेळायचं वगैरे असं काहीच नव्हतं तिच्यात. तर थोडा वेळ गरम पाण्याने आणि गरम पिशवीने मी शेक दिल्यानंतर बरं वाटलं तिला आणि मग नंतर फिरायला लागल्या बाई. तर इथे ना मी केस कट केलेली आहेत आणि मॅडमना आमच्या टी व्ही बघायचा असतो. 9:45 झालेले आहेत आणि इथे ना हे मंकीचं आजकाल काय बघते माहिती नाही आम्हालाही, पण माझं बघून झालं. मी टी व्ही बघते जेव्हा ही झोपलेली मुलं असतील तेव्हा, नाही तर मला काय हातात रिमोट देतच नाही. तिथून मग मी तिला आईकडे सोडली आणि मी निघाली अर्णवला आणायला, कारण आज आहे सॅटरडे आणि अर्णव सुटणार आहे 11:30ला. ऊन बघा किती आहे, बापरे. आज ना माही गेली नाही आहे शाळेत, त्याच्यामुळे मी पटकन म्हटलं जाऊन अर्णवला आणेन. जाता जाता ताईकडे हाक मारली, तोपर्यंत माही मला वाटतं झोपलेली असेल. पावसाचं सीझन चालू झालं आहे तरीही अजून पाऊस पडत नाही आहे. सगळ्यात डेंजर गोष्ट आहे, कारण आत्ता शेतीची कामं वगैरे असणार आणि त्यात पाऊस नाही ना, तर खूप प्रॉब्लेमला फेस जावं लागेल आपल्याला. ते इथे मी चप्पल काढली, ताई किचनमध्ये होती आणि माही मॅडम झोपलेल्या आहेत. तर तिथून मी निघाल्यावर मठात पाया पडून घेतलं आणि मी निघाली पुढे. हा ना ऊन मे महिन्यासारखा वाटतो आहे. मला टॅक्स आलेलं आईचं आणि माझं, असे टॅक्स आलेले, ते मला भरायचे होते. ॲक्च्युली मागच्या वर्षीचा पण भरला गेला नव्हता, कारण फेबमध्ये कसे मार्चपर्यंत भरायचं असतं ना, तर फेबमध्ये तर भाऊजी हे झालेलं, त्याच्यामुळे आम्हाला जमलं नाही. म्हणून मी यावेळेस 2 वर्षाची एकदम अमाऊंट भरून टाकली. तिथून पुढे आल्यानंतर मग अर्णवची स्कूल सुटलेली होती. आज ना तुम्हाला सगळे ब्ल्यू, रेड, येल्लो, ग्रीन ह्या कलरमध्येच दिसतील मुलं, कारण आज सॅटरडे आहे आणि पेटीचा युनिफॉर्म घालून सांगितलेलं. येता येता घेतली जांभळं आणि अचानक भयानक बंटीने बोलला की आपण तुंबाडची मंजुळा बघायला जाऊया. तर हे तिघं गेले गाडीवरून आणि मी ओला बुक करत होती. ओला एकही येत नव्हती आणि आमचा होता ना एकचा टायमिंग होता पिक्चरचा. लकीली एक ऑटो मिळाली आणि आम्ही निघालो आहोत गोल्ड टॉकीजला ठाण्यामध्ये, जिथे तुंबाडची मंजुळा लागलेली. 1 ते 4पर्यंत शो होता. तर म्हटलं चला आज वेळ आहे, शनिवार पण आहे, तर निघूया आपण. तर आम्ही चौघी चाललो आहे ऑटोने आणि अन्वी, अर्णव आणि बंटी बाईकवरून गेलेले आहेत. तर हा आहे गोल्ड टॉकीज आणि तुंबाडची मंजुळा तिकीट बंटी काढत आहे. बंटी आधी बघून झालेला, आता मला बोलला तुम्ही बघून घ्या तुंबाडची मंजुळा. तर इथे मध्यांतर झाल्यानंतर आम्ही पॉपकॉर्न खाण्यासाठी बाहेर आलेलो आणि काही फोटो काढलेले आहेत इथे. तर इथे ना मी मुलांसाठी पॉपकॉर्न घेतलेले आहे आणि आम्ही चाललो आहोत आमच्या सीटवर. पुढच्या सीट्स आहेत ना रिकाम्या आहेत, मागच्या आहेत त्या भरलेल्या आहेत आणि पिक्चर खूप छान आहे, कॉमेडी आहे, तुम्हाला नक्की बघायला पाहिजे हा. आणि चला आम्ही चाललो आमच्या जागेवर बसायला. तुम्ही ही पिक्चर थोडासा कंटिन्यू करा, कारण मध्ये मध्ये मला जमेल तसं मी टाकायचा प्रयत्न करते.
तर इथे पिक्चर संपल्यावर आम्ही निघालो घरी आणि खूप छान, खूप सुंदर, खूप कॉमेडी छान आहे पिक्चर. गोल्ड टॉकीजला चालू आहे, जाऊ शकता बघायला तुम्ही. तर चला हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला येतील. बाय, टेक केअर, काळजी घ्या.